दिनेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो बोला. दिनेश, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून असं सांगितलं जात आहे की कुठल्याही प्रकारचा गैरसमज केला जाऊ नये, कारण की ही बैठक जी आहे ती जिन्याच्या जवळच त्यांचं दालन होतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि त्याचा कुठलाही वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाहीये. मात्र राऊतांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे बघायचं हे आहे की राऊतांचा हा जो झालेला गैरसमज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दूर केला जाणार का? बघा, राजकारणात समज गैरसमज असे मुद्दे कमी वेळाला चर्चेत येतात, कारण एक राजकीय भूमिका घ्यायची असते. बघा, शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले. महाविकास आघाडी स्थापन करतानाही या मुद्द्यावर चर्चा नक्कीच झालेली असणार, पण संजय राऊत हे या प्रकरणी मध्यस्थ होते. संजय राऊत आणि शरद पवार हे दोन्ही नेते प्रामुख्याने पुढे होते महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी. यांना महाविकास आघाडीचं शिल्पकारी म्हटलं जातं आणि संजय राऊत यांच्यासारखी शरद पवार यांच्या अत्यंत जवळ असलेली व्यक्ती जेव्हा हा मुद्दा उपस्थित करते की शरद पवार यांच्या कृतीने त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होतो आहे, आमचं मन कमालीचं दुखावलं गेलेलं आहे, आम्ही व्यथित झालेलो आहोत, शरद पवार हे गद्दारांना प्रतिष्ठा देण्याचं काम करतायत, त्यामुळे साहजिकच तीव्ररित्या ही त्यांची जी नाराजी आहे, त्यांचं मन दुखावलं गेलेलं आहे. जशी संजय राऊत यांची भावना असणार तशीच त्यांच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भावना असणार. कदाचित ती पुढच्या काळात व्यक्तही होऊ शकते, पण शरद पवार यांनी अशी कृती करणं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पटलं नाही. कदाचित काँग्रेसही पुढच्या काळात या आजच्या दिवसभरात आपली प्रतिक्रिया देऊ शकेल. शरद पवार पक्षाचे नेते, एनसीपीचे नेते काल दिवसभर या सगळ्या घटनांचा खुलासा करतायत की हे काही ठरवून झालेलं नव्हतं, शरद पवार यांची तब्येत बरी नसते, त्यामुळे ग्राउंड फ्लोअरलाच त्यांना गाडीच्या जवळ लगेच जाता यावं यासाठी ती जागा निवडली गेली. यात काही राजकीय नाहीये. पण बघा, त्यांच्या पक्षाचे एक आमदार आणि त्यांच्या पक्षाचे एक प्रमुख नेते रोहित पवार हे या दालनात जात नाहीत, ते त्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत आणि ते वारंवार सांगतात की शरद पवार यांची विचारसरणी, शरद पवार यांची भूमिका आम्हाला माहिती आहे आणि शरद पवार हे एनडीए बरोबर जाणार नाहीत. जेव्हा राजकारणात अलीकडच्या काळात अजित पवारांच्या निधनानंतर प्रामुख्यानं चर्चा होते 2 एनसीपी यांचं विलिनीकरण होणार, एनडीए सोबत एनसीपी जाणार या विलिनीकरणानंतर. असं असताना अचानक शरद पवार हे उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात जातात, तिथे पक्षाची बैठक घेतात. बघा, विधिमंडळात, विधान भवनात अजून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अजून पक्ष कार्यालय नाहीये. जेव्हा उद्धव ठाकरे येतात तेव्हा त्यांना एखादी जागा ही रिकामी करून दिली जाते, पण शरद पवार येणार आहेत, त्यांना बसण्यासाठी एखादी जागा आपण उपलब्ध करावी का, यावर पक्षात चर्चा झाली नाही का? अचानक शरद पवार हे उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात जातात, उपमुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाची बैठक सोडून त्यांच्या स्वागतासाठी दालनात येतात. ह्या सगळ्या घटनांनी निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष कमालीचा दुखावला गेलाय आणि तशी नाराजी त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे. नक्कीच. धन्यवाद दिनेश या बातमीच्या सविस्तर विश्लेषणासाठी.